मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयी संकल्प सभेची सोलापुरात जय्यत तयारी होत असून आमदार देवेंद्र कोठे यांनी सभेच्या ठिकाणी पाहणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजयी मेळावा आणि कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या ऐतिहासिक सोहळ्याच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आलं असून संपूर्ण सोलापूर शहर देवाभाऊंच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे। हा मेळावा केवळ राजकीय कार्यक्रम नसून सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा ठरणार आहे। शहराच्या प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांचा आणि आगामी विकास दृष्टींचा उल्लेख या दौऱ्यात होण्याची शक्यता आहे। या कार्यक्रमाचं आयोजन आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या वतीनं करण्यात आला आहे। शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि परिसर स्वागत फलकांनी सजले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं असून हजारो नागरिकांसाठी बसण्याची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे। कार्यक्रमस्थळी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दरम्यान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आमदार देवेंद्र कोठे यांनी सभास्थळाची पाहणी केली। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नागेश सरगम, नगरसेवक विजय चिप्पा यांची उपस्थिती होती। हरिभाई देवकरण प्रशाला परिसरात पार्किंग, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत। या विजयी मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मंगळवारी 28 एप्रिल रोजी सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशाला येथे भव्य विजयी मेळावा त्याचबरोबर कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। मी प्रथमतः सर्व सोलापूरवासियांना विनंती करतो की मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून सोलापूरच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळालेली आहे। IT पार्कच्या जागेचा GR निघालेला आहे। त्याचबरोबर उजनी येथे जवळपास 1,28,000 कोटी रुपयाची त्या ठिकाणी गुंतवणूक होण्याचा निर्णय देखील या सरकारने घेतलेला आहे। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सुद्धा पुढील 15 दिवसांमध्ये कॅबिनेटची मंजुरी मिळणार आहे। ज्या अपेक्षा सोलापूरकरांच्या विकासाच्या बाबतीत होत्या, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील मतदारांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून असं यश दिलेलं आहे। या सर्व मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय स्वतः सोलापूरला येत आहेत। आपल्या सोलापूर व शहराचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असताना आपण देखील या सोहळ्याचे साक्षीदार होऊयात। त्यासाठी मी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत सर्व शहर जिल्हावासियांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे। मंगळवारी दुपारी 12 वाजता हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सोलापूर नगरीमध्ये या ठिकाणी कृतज्ञता मेळावा या ठिकाणी आयोजन केलेला असताना सोलापूर शहरातील सर्व नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, या सर्वांचं या ठिकाणी सत्कार या ठिकाणी आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते होणार आहे। आणि एक अतिशय भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी संपादन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचं या ठिकाणी एक कौतुक म्हणून मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येऊन सर्वांचं या ठिकाणी एक कौतुक करणार आहेत। मला भारतीय जनता पार्टीचे व सर्व सोलापूर शहरवासियांचं या ठिकाणी मनापासून एक आवाहन करायचं आहे की आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं या ठिकाणी असं मी विनंती करतो। आपल्याला माहिती आहे आज आपलं सोलापूर शहर हे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगतशील वाटेवर या ठिकाणी जात असताना आज आपल्याला माहिती आहे IT कंपनी असेल, उड्डाणपूल असेल व परवाच आपल्याला या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी 1400 कोटीची योजना, पाणी पुरवठ्याची योजना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मंजूर करून दिली। तर हे विशेष मुख्यमंत्री साहेबांच्या या ठिकाणी आम्ही देखील या ठिकाणी आभार मानतो। आणि उद्या ते मंगळवारी
या ठिकाणी 12 वाजता सकाळी येणार आहेत. तर आपण सर्वांनी या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहावे या ठिकाणी सर्व सोलापूरवासियांना या ठिकाणी आवाहन